नमस्कार. हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण झणझणीत तर्रीदार कोळंबी रस्सा बनवणार आहे. चला तर मग करूया सुरुवात आजच्या रेसिपीला. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. इथे आपण अर्धा किलो कोळंबी घेतलेली आहे. आता आपण कोळंबी स्वच्छ करून घेऊया. कोळंबीच्या पाठीवर आणि पोटावरच्या भागावर अशा पद्धतीच्या काळ्या रंगाची शीर असते. ही शीर आपण चाकूच्या साहाय्याने अशा पद्धतीने हळूहळू काढून घ्यायची आहे. कोळंबी सीफूड असल्यामुळे यावर बॅक्टेरिया असण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी कोळंबी पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी इथे आपण कोळंबीला 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ आणि 1 चमचा लिंबाचा रस लावून 10 ते 15 मिनिटं ही कोळंबी आपण झाकून ठेवूया. हळद, मीठ आणि लिंबाच्या रसामुळे कोळंबीचा जो उग्रवास आहे तोही कमी होण्यास मदत होईल. आता आपण मसाल्याची तयारी करूया. त्यासाठी इथे 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे. साधारण 1.5 चमचे जिरे घेतलेले आहेत. 2 चमचे तीळ, 1 चमचा खसखस, 4 लवंग, 4 मिरे, 4 ते 5 स्टार फुलाच्या पाकळ्या, 1 दालचिनीचा तुकडा, त्याचप्रमाणे साधारण 1.5 ते 2 इंच आल्याचे तुकडे, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरला छान असं बारीक करून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे मसाले मिक्सरला छान असे बारीक करून घेतलेले आहेत. आता आपण फोडणीची तयारी करूया. त्यासाठी इथे कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेऊया. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक करून घेतलेला आहे तो घालून घेऊया. कांदा छान गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आणि कांद्याला छान खमंग वास सुटेपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतून झालेला आहे. आता गॅस लो फ्लेमवर करून यामध्ये 1 लहान चमचा हळद घालून घेऊया. हळद छान अशी तेलामध्ये मिक्स करूया आणि इथे आपण मिक्सरला बारीक केलेला मसाला लगेचच घालून घेऊया. कारण जास्त वेळ हळद आपण अशीच तेलामध्ये ठेवली तर हळद करपू शकते. म्हणून लगेचच आपण यामध्ये मसाला घालून मसाला छान असं मिक्स करून घेऊया तेलामध्ये. तुम्ही बघू शकता इथे तेलामध्ये मसाला छान असं मिक्स करून झालेला आहे. आता यामध्ये चवीपुरती मीठ घालून परत एकदा हे मिक्स करून घेऊया आणि झाकण लावून 1 मिनिटभर आपण मसाल्याला वाफ देऊन घेऊया. गॅस लो फ्लेमवर करूनच आपण इथे वाफ देऊन घेतलेले आहे आणि 1 मिनिटभरानंतर झाकण काढून आपण हे मसाला छान असा हलवून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण बाकीचे पावडर मसाले घालून घेऊया. इथे मी जिरे पाव चमचा, गरम मसाला 1 चमचा, धने पावडर 1 चमचा, काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला 2 ते 2.5 चमचे घातलेले आहेत. आता हे सर्व पावडर मसाले आपण बाकीच्या मसाल्यामध्ये छान असे मिक्स करून घेऊया. इथे जिरे मी फार कमी घेतलेले आहेत कारण मसाल्यामध्ये आपण जिरे घातले होते म्हणून पावडर मसाल्यामध्ये आपण पाव चमचा जिरे घेतलेले आहेत. मसाले थोडे साईडला करून साईडला 1 चमचा तेल घालून घेतलेला आहे आणि इथे कोळंबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता ही कोळंबी तेलामध्ये 1 मिनिटभर छान अशी मंद आचेवर परतून घ्यायची आहे. कोळंबी मंद आचेवर आपण 1 मिनिटभर तेलामध्ये परतून घेतलेली आहे. आता ही कोळंबी 1 मिनिटभरानंतर मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. कोळंबी तेलामध्ये घातल्यानंतर लगेचच फुलते. तुम्ही बघू शकता इथे कोळंबी छान अशी फुललेली आहे. इथे कोळंबी मसाल्यामध्ये अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे. आता झाकण लावून 1 मिनिटभर आपण मंद आचेवर कोळंबीला वाफ देऊन घेऊया. 1 मिनिटभरानंतर तुम्ही बघू शकता कोळंबी खूप छान अशी वाफवलेली आहे आणि तेलही खूप छान सुटलेलं आहे कोळंबीला. आता यामध्ये 1 वाटीभर पाणी घालून मस्त असं मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे झणझणीत तर्रीदार असा मसाला दिसतोय आणि वासही खूप छान येतोय मसाल्याचा. आता आपण झाकण लावून मंद आचेवर कोळंबीला छान अशी वाफ देऊन घेऊया. 1 मिनिटभरानंतर तुम्ही बघू शकता कोळंबीला खूप छान अशी वाफ देऊन झालेली आहे आणि तेलही खूप छान सुटलेलं आहे. तुम्ही बघू शकता तर्रीदार कटही खूप सुंदर आलेला आहे. तुम्हाला कोळंबीचा रस्सा कितपत पातळ किंवा दाटसर हवा आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाण्याचा वापर करू शकता. मी इथे अजून 2 वाटी पाणी वापरलेलं आहे, वाढवलेलं आहे. आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊन झाकण लावून मंद आचेवर 4 ते 5 मिनिटं छान अशी उकळी काढून घेऊया. 4 ते 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता खूप छान अशी कोळंबीला उकळी आलेली आहे. आता ही कोळंबी थोडीशी हलवून घेऊया. तुम्ही बघू शकता खूप छान अशी तर्रीदार, रस्सेदार, झणझणीत अशी इथे कोळंबी दिसते. यावर थोडीशी कोथिंबीर घालून आपण ही कोळंबी सर्व करूया. ही झणझणीत तर्रीदार कोळंबी तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता. इथे मी भातासोबत कोळंबी सर्व केलेली आहे. खूप छान अशी कोळंबी आपली इथे बनलेली आहे आणि वासही खूप छान येतोय. अशा पद्धतीने कोळंबीचा रस्सा घरी नक्की ट्राय करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटा अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत.